स्वामी समर्थ म्हणतात, माणसा, तू मला प्रश्न विचारतोस, पण उत्तर ऐकण्याइतका शांत होत नाहीस. कारण आजचा माणूस प्रार्थना करतो खरी, पण मन मात्र तक्रारींनी भरलेलं असतं. तो देवासमोर बसतो, पण डोक्यात भीती, तुलना आणि अधीरपणा घेऊन, आणि मग म्हणतो की स्वामी बोलत नाहीत. पण स्वामी समर्थ सांगतात की मी कधीच बोलणं थांबवत नाही, तू ऐकणं थांबवतोस. कारण जेव्हा मन अस्थिर असतं, तेव्हा देवाचा आवाज दबला जातो. आज तुझ्या अडचणीत अडकलेला आहेस, ती अडचण तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला आतून पाहायला लावण्यासाठी आहे. कारण बाहेरचं जग तुला नेहमी सांगतं की तू काय कमावतोस, किती जिंकतोस, किती पुढे आहेस. पण स्वामी समर्थ तुला विचारतात की तू किती संयमी आहेस, किती नम्र आहेस आणि किती विश्वास ठेवू शकतोस. कारण ज्याला विश्वास ठेवता येतो, त्याला वेळेची भीती वाटत नाही. आज तू म्हणतोस की माझं नशीबच खराब आहे, पण स्वामी सांगतात की नशीब खराब नसतं, मन अधीर असतं. आणि अधीर मनाला प्रत्येक विलंब शाप वाटतो, पण शांत मनाला तोच विलंब आशीर्वाद वाटतो. कारण स्वामी जेव्हा उत्तर देत नाहीत, तेव्हा ते तुला दुर्लक्षित करत नाहीत, ते तुला मजबूत करत असतात. आयुष्यात अनेक वेळा असं होतं की प्रयत्न पूर्ण होतात, पण परिणाम दिसत नाहीत. आणि त्या क्षणी माणूस तुटतो, कारण तो समजतो की माझी भक्ती कमी पडली, माझी मेहनत वाया गेली. पण स्वामी समर्थ म्हणतात की काहीही वाया जात नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक संयमाचा क्षण, प्रत्येक न बोललेली वेदना माझ्या दरबारात साठवली जाते. आणि जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याच साठ्यावर तुझं आयुष्य उभं राहतं. आज तू एकटा वाटत असशील, लोक दूर गेले असतील, नाती बदलली असतील, विश्वास मोडला असेल, पण हे सगळं स्वामींच्या अनुपस्थितीचं लक्षण नाही, तर त्यांच्या उपस्थितीचं संकेत आहे. कारण ज्याला मी जवळ घ्यायचं ठरवतो, त्याचं आयुष्य आधी शांत करतो, रिकामं करतो. कारण रिकाम्या भांड्यातच नवीन भर घालता येते. आज तू शांततेला घाबरतोस, पण स्वामी सांगतात की हीच शांतता उद्या तुला दिशा देईल. कारण गोंगाटात निर्णय होत नाहीत, आणि निर्णयाशिवाय परिवर्तन होत नाही. तू देवाला म्हणतोस की मला मार्ग दाखव, पण जेव्हा मार्ग बदलतो तेव्हा तू रडतोस. कारण तुला सवयीचा रस्ता हला असतो, योग्य रस्ता नको असतो. पण स्वामी समर्थ सवयीचा नाही तर योग्य मार्ग देतात. म्हणून कधी कधी ते तुझ्या इच्छेच्या विरुद्ध घडवतात, कारण ते तुझ्या भवितव्याच्या बाजूने असतात. आयुष्यात जेव्हा यश लांबतं, तेव्हा माणूस स्वतःवर संशय घ्यायला लागतो. पण स्वामी सांगतात की यश उशिरा येतं, तेव्हा माणूस आतून तयार होत असतो. कारण लवकर आलेलं यश अहंकार देतं, आणि उशिरा आलेलं यश नम्रता देतं, आणि नम्रतेशिवाय कृपा टिकत नाही. म्हणून आज जर तुझी परीक्षा चालू असेल, तर समज की स्वामी तुझ्यावर विश्वास ठेवत आहेत. कारण कमजोर माणसाला कधीच कठीण परीक्षा दिली जात नाही. आज जर तुला उत्तर मिळत नसेल, तर शांत राहा. कारण उत्तर येण्याआधी माणूस घडवला जातो, आणि जेव्हा माणूस तयार होतो, तेव्हाच उत्तराचं ओझं पेलू शकतो. स्वामी समर्थ सांगतात की माझ्यावर श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून बसणं नाही, तर परिस्थिती समजूनही शांत राहणं. कारण ज्याला शांत राहता येतं, तोच माझ्याजवळ असतो. आणि म्हणूनच माणसा, आज काही बदलत नसेल, काही घडत नसेल, तरी घाबरू नकोस. कारण आतमध्ये खूप काही घडत असतं. स्वामी कधीच उशिरा येत नाहीत, ते तुला योग्य वेळीस, योग्य स्वरूपात आणि योग्य कारणासाठीच भेटतात. फक्त तू एवढंच कर, वेळेवर विश्वास ठेव, स्वतःवर संयम ठेव, आणि स्वामींच्या कार्यपद्धतीवर शंका ठेवू नकोस. कारण ज्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ कार्यरत असतात, त्याच्या आयुष्यात काहीही थांबत नाही. फक्त रूप बदलतं, वेग बदलतो, आणि अखेर परिवर्तन घडतंच.